तुम्हाला कधी कधी धुरकट दिसतं का? ह्याचं कारण एक मोतीबिंदू पण असू शकतं आणि त्याबद्दल आज आपण थोडं जाणून घेऊया. मी डॉक्टर ऋषिकेश आरे, कन्सल्टंट ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट, सिनर्जी हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे. तर मोतीबिंदू म्हणजे काय? तर हे आपल्या डोळ्यात एक अशी नॉर्मल लेन्स असते आणि ही पारदर्शक असते, ट्रान्सपरंट असते, आणि ह्याची जेव्हा पारदर्शकता कमी होते, म्हणजेच ते ट्रान्सपरन्सी त्याची जाते, त्याला आपण मोतीबिंदू म्हणतो. तेव्हा मोतीबिंदू झाल्यानंतर तेच जे क्लिअर लेन्समधून ह्या पाठीमागच्या पडद्यावर म्हणजेच रेटिनावर पडत असतात, ते पारदर्शकता नसल्यामुळे हे पडणार नाहीत. ही मोतीबिंदू झाल्यानंतर हे अशी पारदर्शकता त्याची कमी होते. अशा वेळेस ते रेज पाठीमागच्या पडद्यावर पडले नाहीत तर आपल्याला दिसायचं कमी होतं. तर ह्यासाठी आपण काय करू शकतो? तर मोतीबिंदूच्या ऑपरेशन आपण हे लेन्स काढून आर्टिफिशियल लेन्स जी असते कृत्रिम, ती आपण टाकतो. ह्याला आपण मोतीबिंदूचं ऑपरेशन म्हणतो. तर मोतीबिंदू होण्याचे कारणं जे असतात ते सर्वात जास्त कॉमन कारण हे वयामानानुसार असतं. 55 वयापुढे मोतीबिंदू होण्याची शक्यता असतात आणि त्यासोबतच खरं फक्त वयामानानुसार लोकांनाच फक्त मोतीबिंदू होतं असं नाही, तर कमी वयात पण लहान मुलांना पण मोतीबिंदू होतात. त्याला आपण कंजेनायटल कॅटरॅक्ट म्हणतो. आणि तसेच कधी मार लागल्यामुळे पण मोतीबिंदू होऊ शकतो, त्याला ट्रॉमॅटिक कॅटरॅक्ट आपण म्हणतो. आणि ज्यांना शुगर असतं, डायबिटीज असतं, अशा लोकांत थोडं लवकर मोतीबिंदू होऊ शकतं.